नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश आगरे. कोकण सफारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कोकणातील निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वास्तू, समुद्रकिनारे, पर्वत याबद्दल तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिलात. पण आज मित्रांनो, आज आपण आलो आहोत राजापूर शहरातील एका छोट्याशा गावामध्ये. आणि तिथे एक असा हे ओढा आहे की त्या ओढ्यामध्ये ना असा विहिरीसारखा डोहा असा तयार झाला आहे नैसर्गिकरित्या. तर मित्रांनो, आज तिथे आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत की तो डोहा कसा आहे आणि त्याची हाईट वगैरे किती आहे. आणि तिथे म्हणजे असं खूप सारे लोक येऊन गेले स्विमिंग वगैरे, पण मित्रांनो त्यांना असं तिथे स्विमिंग वगैरे असं करता आलं नाही. मित्रांनो, तो असा आहे की तिथून पाय घसरला की मृत्यूही येऊ शकतो, इतका खतरनाक तो तिथे डोह बनला आहे. पाण्यामुळे नैसर्गिक दबावामुळे तो असा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण तिथे जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता, पाहताय तो हाच ओढा आहे. या ओढ्याने आपण समोर सरळ चालत जाणार. मित्रांनो, हे दगड पाहता, याला बोलतात आमच्या गावाकडे लोक बोलतात की उदगव डोंगर. या दगडाची फूट 8 ते 7 फूट उंची आहे मित्रांनो या दगडाची. हा मित्रांनो दगड तुम्ही पाहू शकता की तो एका टोकावरती उभा राहिला आहे पाण्यामध्ये. तर मित्रांनो, आता आपण याच ओढ्याने सरळ चालत जाणार आहोत आणि पाहणार आहोत तो आपण डोह जो नैसर्गिकरित्या तयार झाला आहे, तिथे आपण आता जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण आलो आहोत आता त्या डोहाच्या ठिकाणी. तर तिथे पाहू शकता की तुम्ही तो किती खतरनाक आहे. इथून चारही बाजूला घनदाट जंगल आहे. तर मित्रांनो, इथे यायचं म्हणजे खूप रिस्की आहे. तसं इथे म्हणजे असं
जंगली प्राणी वगैरे खूप असतात, त्याच्यामुळे इथे सहजासहजी कोणी लोक येत नाही आणि येण्यासाठी मित्रांनो तसा रस्ताही नाही एवढा व्यवस्थित की तिथे तुम्ही येऊ शकाल की गाडी वगैरे जाते. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत त्या ठिकाणी. तर इथल्या एक ठिकाणची खासियत आहे की मित्रांनो इथे ना की या बाजूच्या वाडीतली लोक वगैरे नाही इथे की त्यांचं काहीतरी देवाचं हे असतं की त्या ठिकाणी इथे येतात ते लोक की पाण्यामध्ये ते वडे वगैरे तळतात. मित्रांनो तुम्हाला तो जर व्हिडिओ मला नेक्स्ट टायमिंगला जर बनवता आला तर मी तुम्हाला मित्रांनो नक्की रिअलमध्ये दाखवेन की तिथे ते पाण्यामध्ये कशा प्रकारे वडे वगैरे तळतात. वडे वगैरे तुम्हाला माहितीच असेल की इथे त्यांचं देवाचं वगैरे ते जागृत ठिकाण आहे, त्यामुळे इथे त्यांना ते दरवर्षी हे करावं लागतं. तर मित्रांनो आता आपण तिथे आलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की मित्रांनो ते या ठिकाणी इथे चुली वगैरे आहे, तिथे ते त्यांचं देवाचं वगैरे जेवण वगैरे असतं ते या ठिकाणी ते बनवतात. अजूनही त्या ठिकाणी चुलीसाठी त्यांनी दगडी वगैरे मांडले जशाच्या तशाच आहे. तर मित्रांनो तिथे ते वडे वगैरे तळतात ना मित्रांनो, खूप असं चांगलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी तेव्हा बघू शकता की ते पाण्यामध्ये कसं वडे वगैरे तळतात. तुम्ही तर अजूनपर्यंत पाहिला तुमच्या पाण्यामध्ये असंच असेल की तुम्ही फक्त ते तेलामध्येच वडे तळलेले ऐकले असतात, पण मित्रांनो कधी पाण्यामध्ये वडे तळलेले ऐकलात का? तर मित्रांनो ते या ठिकाणी तळले जातात. याच त्या पाण्यामध्ये हा आहे ओढा मित्रांनो, खूप मोठा ओढा आहे की तो तुम्ही पाहू शकता की ते येणंही खूप खतरनाक आहे. काळ्या दगडांचा ओढा आहे. तिथून जर तुम्ही पडला तर तुम्हाला मोठा मार लागला तर तो खूप लवकर जखम बरी होत नाही. मित्रांनो हे खूप रिस्की आहे. पाहू शकता की तुम्ही दोन्ही बाजूला खूप घनदाट जंगल आहे, नारळी सुपारीच्या झाडं आहेत, बागा आहेत वगैरे इथे. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तो डोह पाहण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो. तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवतो आमच्या इथला डोह कसा आहे तो. मी पाहू शकता मित्रांनो, हे बघा हा तो विहिरीसारखा डोह आहे. खूप रिस्की आहे मित्रांनो, तुम्हाला दूरपर्यंत नाही दाखवू शकत जाऊन. हा बघा इथून तुम्हाला दिसू शकतात की किती खोल आहे तो. इथून हा वॉटरफॉल 12ही महिने वर्षाचे चालू येतं. इथलं पाणी आहे ना मित्रांनो, वर्षाचं 12ही महिने पाणी चालूच असतं. इथलं पाणी कधीच कमी होत नाही. आणि हा तो डोहा आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हा डोहा किती खोल आहे मित्रांनो. पाणी पाहाल आतमधलं तर पूर्ण काळं आहे मित्रांनो. काळं पाणी मला म्हटल्यावर इथे नक्कीच ते पाणी खूप खोल असणार की आपल्या विहिरी साधारण 30 फूट असतात मित्रांनो, त्याच्यापेक्षाही कदाचित खोल असेल, कारण हे निसर्गाचा चमत्कार आहे. निसर्गाने मित्रांनो कसं आहे की आपण निसर्गाने विहिरी वगैरे खोदतो त्या प्रकारची विहीर नाही, हे पाण्याच्या दाबामुळे तयार झालेला खड्डा आहे आणि तो खड्डा भोवऱ्यासारखा आहे मित्रांनो. तिथे जर आतमध्ये कोण गेलं तर सहजासहजी वरती येऊ शकत नाही. खूप लोकांनी इथे येऊन ट्राय केलं की तिथे स्विमिंग वगैरे करण्याचा प्रयत्न केला, पण मित्रांनो तिथे असं ठिकाण आहे की तिथून वरती येणे कोणालाही अजूनपर्यंत पॉसिबल झालेलं नाही. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत हा डोह. तुम्हाला मी आता या साईडला आहे की इकडून मला ते व्यवस्थित शूट करता येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला आता त्या साईडने दाखवणार आहे. त्या साईडने तुम्हाला एक क्लिअर दिसेल की किती खोल आहे, किती हाईट आहे, किती रुंदी आहे. तर ते मी तुम्हाला आता त्या साईडने जाऊन सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा मिनी वॉटरफॉल आहे इथला छोटासा. हा मित्रांनो अजून 2 ते 3 महिने कंटिन्यू चालू राहील. त्यानंतर मित्रांनो कसं आहे या साईडला पाण्याचा स्रोत आहे तो खूप कमी होत जातो आणि जो त्या साईडला आहे मेन आपल्या डोहाकडे तो स्रोत कंटिन्यू चालू असतो मित्रांनो वर्षाचे 12 महिने. तर मित्रांनो हा इथला मिनी वॉटरफॉल आहे. तर आता आपण चाललो आहोत तर त्या डोहाकडे, जो तुम्हाला मी सांगितलं की नैसर्गिक विहीर जी पाण्याच्या अतिदाबामुळे, दगडांच्या घर्षणामुळे आणि इथल्या भूकंपामुळे मित्रांनो इथे हा अशा प्रकारचा डोहा निर्माण झाला आहे. तुम्ही पाहू शकता की हा किती उंच आहे मित्रांनो. तुम्ही पाण्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलात तर मित्रांनो पाणी तुम्हाला निळसर आणि काळपट दिसेल. मित्रांनो निळसर आणि काळपट पाणी म्हणजे इथे पाणी हे डोहा आहे तो खूप खोल आहे मित्रांनो. तुम्ही आता तुम्हाला मी आता दाखवू शकतो की सूरज एक दगड दे ना. तुम्ही पाहू शकता
शकता मित्रांनो किती जिवंत गहन आहे आणि या गहनीत इतक्या उंचावरून पाणी पडतंय। या दोन दगडांच्या मधून हा पाण्याचा स्रोत कंटिन्यू मित्रांनो वर्षाचे 12ही महिने चालूच असतं। पाहू शकता मित्रांनो किती हे उंच गहन आहे आणि या गहनीत इतक्या उंचावरून पाणी पडतंय। या दोन दगडांच्या मधून हा तुम्ही पाहू शकता की हा कडा किती उंच आहे मित्रांनो। हा आपला आता दादा प्रमोद दादा चाललाय या कड्याने उतरतोय खाली। तर मित्रांनो इथून जर पाय घसरला तर थेट तुम्ही या कोंडीमध्ये खाली जाऊ शकता। तर मित्रांनो खूप रिस्की आहे हे मित्रांनो, वर्षाचे 12 महिने इथे पाणी असल्यामुळे हे ठिकाण मित्रांनो इथून नेहमी असं बुळबुळीत वगैरे असतं। तिथून पाय वगैरे स्लिप झाला तर कंटिन्यू तुम्ही असं हे करू शकता। पाहू शकता मित्रांनो दादा आपला कसा उतरतोय तो। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा। मित्रांनो व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वास्तू, लोकसंस्कृती, या लोकांच्या जीवनपद्धती याविषयी तुम्हाला जर आमच्या व्हिडिओवरील लेटेस्ट अपडेट तुम्हाला यापुढे अशाच मिळत राहतील। तर मित्रांनो आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।